आलू टिक्की बनवण्यासाठी आपण हिरव्या मिरच्या धुवून आणि चिरून घेतलेल्या आहेत, त्याची देठं काढून घेतलेले आहेत, आलं आणि थोडेसे लसूण हे आता आपण मीठ टाकून वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. हे सगळं एकत्र आणि थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आपण हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आपण बटाटा आणि वाटाणा उकडलेला आहे तो झाऱ्याच्या साहाय्याने असं काढून घेतलेला आहे पाण्यातनं बाहेर. आणि आता आपण रवीच्या साहाय्याने असं स्मॅश करून घेणार आहे, बारीक एकदम त्याचा गाळ करून घेणार आहे चांगला. आलू टिक्की बनवण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकून घेतलेले आहे, जे हिरव्या मिरचीचं वाटण वाटलं ते टाकून घेतलं, 1 चम्मच परतून घ्यायचं आहे. आपण हे परतून घेतलं आहे, त्यात आपण थोडा कढीपत्ता टाकला, हळद टाकली. आता जे बटाटा आणि वाटाणा उकडून घेतला होता ते टाकायचं आहे, सगळं परतून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ते सगळं एकत्र परतून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, हे पण एकत्र करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची, मला एक वाफ करून घ्यायची आणि नंतर याच्या टिक्क्या बनवायच्या. अशा बटाट्याची भाजी केली होती त्याच्या अशा टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. हे आपण मैद्याचं पीठ थोडंसं मीठ टाकून त्याची स्लरी करून घेतलेली आहे, त्यात आपण हे डीप करणार आहोत. हे ब्रेड क्रम्स आहेत, त्यात आपण हे पण डीप करून घेणार आहोत, सगळीकडनं लावून घेणार आहोत. तवा गरम करायला ठेवला आहे आपण, हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. सगळ्या टिक्क्या शॅलो फ्राय करून घेणार. अशा प्रकारे सगळ्या टिक्क्या आपल्या शॅलो फ्राय झालेल्या आहेत, शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत.